Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landge. In your previous lecture you have studied point the great management thinker Henry Fayol's 14 principles. Okay, so there are 14 principles. First point, division of work. Second point, authority and responsibilities. Third point, discipline. Fourth number point, unity of command, unit of direction, subordinates of individual interest to general interest, and 7, remuneration to employee. Okay, in today's lecture we are going to study second 7 points. First point, centralization and decentralization. 9, scalar chain. 10, utility. 11, order. 12, equity. 13, stability of personnel. 14, initiatives. 15, spirit डी क्रॉप. ओके, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पहिले 7 पॉईंट्स जे आहेत आपले 1 to 7 पॉईंट्स स्टडी केलेत. आजचं जे लेक्चर जे असणार आहे त्या लेक्चरमध्ये आपण 8 to 15 पॉईंट्स जे असणार आहेत ते स्टडी करणार आहोत. ओके, in the principle 8 number point, centralization and decentralization. So what is the meaning of centralization and decentralization? So Henry Fayol says centralization and decentralization in the principles of according to this principle, centralization and decentralization, the superior should adopt effective centralization instead of complete centralization and complete decentralization. Okay, by effective centralization Fayol does not mean that authority should be completely centralization. बघा, सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन म्हणजेच काय, तर केंद्रीकरण विकेंद्रीकरण. यामध्ये काय सांगितलं गेलं आहे, तर हेनरी फेयॉल्स काय म्हणतात, तर जे काही फॅक्टरीमध्ये बिझनेस फर्म्समध्ये वर्क करणारे एम्प्लॉईज असतील त्यांना जे काही ऑर्डर्स देणारे, त्यांना जे काही गाईड करणारे, त्यांना कंट्रोल करणारे जे काही सुपिरियर्स असतील, सिनियर्स लोक असतील, जे काही एक्सपर्ट असतात, सिनियर लोकांना काय वाटतं, सिनियर जे अधिकारी असतात, सिनियर अधिकाऱ्यांना काय वाटतं, सिनियर ऑफिसर्सना काय वाटतं, तर त्यांना काय वाटत असतं की जी काही रिस्पॉन्सिबिलिटी किंवा जी काही अथॉरिटी असेल ती आमच्याकडेच असावी. ओके, ती एम्प्लॉईंकडे नसावी. मग काही ठिकाणी काय होतं, तर काही ठिकाणी जे काही सिनियर लोक असतात ते छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकतात का, ते लक्ष देऊ शकत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टींची डिसिजन घेऊ शकतात का, तर नाहीत. मग ते डिसिजन घेण्याचा अधिकार जो आहे, त्या डिसिजन घेण्याची अथॉरिटी जी आहे ती एम्प्लॉईमध्ये देणं गरजेचं असतं. ओके, म्हणजेच काय, तर सिनियर लोक जे असतात ते सिनियर लोकांनी काही अधिकार आपल्या हातामध्ये न ठेवता ते त्यांनी काय केले पाहिजेत, आपल्या एम्प्लॉईंच्या हातामध्ये दिले पाहिजे. सपोज एखाद्या एम्प्लॉईला पर्टिक्युलरली एखादं काम जर सांगितलं आणि ते जर काम व्यवस्थित करायचं असेल तर ते काम करण्यासाठी जी काही अथॉरिटी आहे, जी काही त्याच्यासाठीची लागणारी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती सिनियर लोकांनी त्या एम्प्लॉईंना देणं गरजेचं आहे. ज्या वेळेला एखाद्या कामाबद्दलचे अधिकार आपल्या हातामध्ये, अथॉरिटी आपल्या हातामध्ये येते, त्यावेळेला एखादा एम्प्लॉई काय आनंदी होऊन इंटरेस्टनी काम करतो. आणि ज्या वेळेला एखादा एम्प्लॉई स्वतःच्या इंटरेस्टनी काम करत असतो त्यावेळेला नक्कीच काय होतं, तो बिझनेस तिथं सक्सेस होणार असतो. अतिशय महत्त्वाचं आहे की कुठल्याही कामामध्ये काम करत असताना जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईंनी स्वतःच्या इंटरेस्टनी तिथं काम केलं पाहिजे, स्वतः मोटिवेट होऊन तिथं काम केलं पाहिजे. जे काही काम दिलं जातं ते प्रत्येकाच्या क्वालिफिकेशननुसार, प्रत्येकाच्या स्किलनुसार, प्रत्येकाच्या एक्सपर्टनुसार दिलेलं असतं. त्याचबरोबर जे काही सिनियर असतात ते सिनियर काय करतात, आपल्या वरिष्ठांकडं जे काही आपल्या हातामध्ये जे काही अधिकार आहेत ते अधिकार स्वतःच्या हातामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्या स्वतःच्या हातामध्ये न ठेवून त्या अधिकाराचं, त्या अथॉरिटीचं काय केलं पाहिजे, एम्प्लॉईंमध्ये डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे, एम्प्लॉईमध्ये ते वाटप केलं पाहिजे. त्याचबरोबर काय होऊ शकतं की छोटे छोटे जे डिसिजन घेण्याचे असतात, जसं की कच्चा माल असेल, एम्प्लॉई लोकांना सुट्टी देणं असेल, या छोट्या छोट्या गोष्टींवरती डिसिजन हे एम्प्लॉईज घेऊ शकतात. ओके, सो त्यासाठी काही विशिष्ट अथॉरिटीज, काही स्पेशल अथॉरिटीज स्वतःच्या हातामध्ये सिनियरने ठेवणं गरजेचं आहे. आणि जी काही अथॉरिटी स्वतःच्या हातामध्ये म्हणजे छोट्या प्रमाणामध्ये असेल, छोट्या लेवलवरती असेल, ती अथॉरिटी त्यांनी काय केली पाहिजे, आपल्यापेक्षा जे काही ज्युनियर आहेत त्यांना ती अथॉरिटी त्यांनी दिली पाहिजे. ओके,
जरी सिनियर लोकांनी जी काही अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या हातामध्ये आहे ती जर त्यांनी ज्युनियरला दिली तरी मोजक्या काही लिमिटेड प्रमाणामध्ये, काही लिमिटेड लेवलपर्यंत, म्हणजेच की त्यांना अथॉरिटी हातामध्ये दिली, रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावरती सोपवली, याचा अर्थ हा नाही की तू जे काय काम आहे ते तुझं तू कर, असं तिथे होत नाही. मग जी काही अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे त्यामध्ये त्यांना गाईड करणं, त्यांना कंट्रोल करणं, त्यांना व्यवस्थित सजेशन देणं, हे रोल सिनियरलाच प्ले करावे लागत असतात तिथं. कारण विदाऊट गाईड कुठलाही एम्प्लॉई काम करू शकत नाही. विदाऊट त्यांना कंट्रोल करता कुठलाही एम्प्लॉई असेल किंवा ग्रुप असेल काम करत नाही किंवा तो व्यवस्थित काम करू शकत नाही. सो त्यासाठी त्यांना सजेशन देणं, त्यांना गाईड करणं, त्यांना कंट्रोल करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. ओके, हा झाला आपला 8 नंबरचा पॉईंट, सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन. सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशनमध्ये आपण काय पाहिलं की जे काही सिनियर असतात त्या सिनियरनी ज्या काही अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी आपण स्वतः स्पेशल ज्या असतील त्या स्पेशल त्यांच्याकडे ठेवणं गरजेचं आहे. बाकीच्या ज्या छोट्या लेवलवरती अथॉरिटी असतील, रिस्पॉन्सिबिलिटी असेल त्या त्यांनी एम्प्लॉईमध्ये डिस्ट्रीब्यूट करणं गरजेचं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण जर पाहिलं तर फॉर एक्झाम्पलमध्ये द डिसिजन इन रिस्पेक्ट ऑफ डिटर्मिनिंग द ऑब्जेक्टिव्ह अँड पॉलिसीज. जी काही पॉलिसीज ठरवायच्या असतील, त्या पॉलिसीज ठरवायच्या असतील, ऑब्जेक्टिव्ह ठरवायचे असतील, आपल्या बिझनेस फॉर्मचे जे काही कॉमन ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या कॉमन ऑब्जेक्टिव्हसाठी जो काही जो कोणता कॉमन ग्रुप असेल, तो कॉमन ग्रुप काम करणार असेल, ते ठरवायचं असेल, ते तिथं डिसिजन घ्यायचे असेल, त्या ठिकाणी सिनियर लोकांनी ते डिसिजन घेतले पाहिजेत. आणि त्याचबरोबर ती जर रॉ मटेरियल परचेसिंगचं असेल, त्यानंतर गिविंग लिव्ह टू द एम्प्लॉईज असेल, यासारख्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याचे डिसिजन सबऑर्डिनेट्स चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतात. तर पॉझिटिव्ह इफेक्ट काय होऊ शकतो त्याचा, डिक्रीज इन द वर्कलोड ऑफ सुपिरियर्स. म्हणजेच काय तर सिनियरनी आपल्या थोड्याशा अथॉरिटी जर ज्युनियरला दिल्या तर सबऑर्डिनेट्सला दिल्या तर काय होतं की त्यांचा जो वर्कलोड आहे तो वर्कलोड तिथं मोठ्या प्रमाणामध्ये डिक्रीज होतो. बेटर अँड क्विक डिसिजन. बघा काय होऊ शकतं की एखादा एम्प्लॉईंचा ग्रुप आहे, जर त्या एम्प्लॉईमधलाच एक जर मेन हेड असेल तर तो तिथं पटकन डिसिजन घेऊ शकतो. पण सिनियर लोकांकडून जर आपल्याला एखादा डिसिजन हवा असेल तर त्यांच्या वेळेवरती आपल्याला घ्यावा लागत असतो. म्हणजेच काय आहे तर तिथं आपला वेळसुद्धा वेस्ट जातो आणि आपला जो डिसिजन आहे तो पटकन होईल का, तर तिथं क्विकली आपला डिसिजन तिथं आपल्याला घेता येत नाही. जर सिनियरनी ती अथॉरिटी जर सबऑर्डिनेट्सला दिली तर काय होऊ शकतं की जे काही डिसिजन आहेत ते क्विक डिसिजन घेता येतात. देन इन्क्रीज इन द इन्करेजमेंट टू द सबऑर्डिनेट्स. बघा सबऑर्डिनेट्सचे इन्करेजमेंट हे इन्क्रीज तिथं होत असते. आणि व्हॉलेटिंग इफेक्ट जर आपण पाहिलं, आपण पॉझिटिव्हली काय इफेक्ट होतो तर वर्कलोड कमी होणार आहे, क्विक डिसिजन घेतले जाणार आहेत. ओके, देन व्हॉलेटिंग इफेक्ट जर पाहिलं तर अननेसेसरी इन्क्रीज इन द वर्कलोड ऑफ सुपिरियर्स इन केस ऑफ सेंट्रलायझेशन अँड ऑफ द सबऑर्डिनेट्स इन केस ऑफ डिसेंट्रलायझेशन. देन decline in the encouragement of subordinates in case of complete centralization. ओके, सो या पद्धतीचे काही इफेक्ट तिथं होऊ शकतात. फक्त तुमच्या लक्षात काय ठेवायचं आहे की कीप इन माइंड की डिक्रीज इन वर्कलोड ऑफ सुपिरियर, बेटर अँड क्विक डिसिजन. ओके, देन नेक्स्ट प्रिन्सिपल टायटल इज स्कॅलर चेन. जे काही अधिकार असतील त्या अधिकाराची साखळी. ओके, मग अधिकाराची साखळी हे सिनियरपासून ज्युनियरपर्यंत जेवढे काही ऑफिसर्स असतील तेवढ्या ऑफिसर्समध्ये अधिकाराची साखळी हे असते. म्हणजेच काय ते अधिकार जे आहेत ते आपल्या सिनियरला असतात, आपला जो सिनियर असेल त्याच्यापेक्षा वरचा जो सिनियर असेल त्याला असतात, त्याच्यापेक्षा वरचा जो सिनियर असेल त्याला असतात. ओके, स्कॅलर चेन. Meaning of scholar chain, it refers to a formal line of authority which moves from highest to lowest rank in straight line. बघा, वरपासून खालपर्यंत स्ट्रेट लाईनमध्ये येणारी ही स्कॅलर चेन असते आणि त्याची अथॉरिटी जी असते ती सर्वांकडे व्यवस्थित असते. फेअर्स ओपिनियन काय आहे त्याच्यावरती, तर फेअर्स ओपिनियन काय आहे, दिस चेन मस्ट बी फॉलोड.
दिस चेन मस्ट बी फॉलोड. आणि ती जी अधिकाराची साखळी जी आहे ती वरच्या अधिकाऱ्यापासून खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत स्ट्रेट लाईनमध्ये आलेली असते आणि ती काय मस्टली आपल्याला ती फॉलो करणं गरजेचं असतं, स्ट्रिक्टली ते फॉलो करणं गरजेचं असतं. द चेन मस्ट बी फॉलोड इन अ स्ट्रिक्ट मॅनर. इट मच इज communication must move from top to bottom and straight line. Okay, the important condition here, the no stop should be overlooked during communication. जे काही कम्युनिकेशन अधिकारांच्या साखळीमध्ये होतं स्कॅलर चेनमध्ये, जे काही कम्युनिकेशन ते कसं असतं स्ट्रेट लाईनमध्ये असतं आणि त्याचबरोबर ती कोणत्याही पोस्टवरती ते स्टॉप करता येत नाही. म्हणजे एखादी पोस्ट असेल त्या पोस्टला आपण अधिकार दिले नाहीत असं होणार आहे का, तर नाही. काहीतरी प्रमाणामध्ये अधिकार हे प्रत्येक पोस्टवरती जे जे एम्प्लॉईज वर्क करतात त्या वर्क करणाऱ्या एम्प्लॉईंना प्रत्येक पोस्टवरती अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी ही दिलेली असते की त्याच्या अंडर जे काही काम करणारे वर्क करणारे जे काही एम्प्लॉईज असतील त्या एम्प्लॉईंना हँडल करण्यासाठी त्याला तेवढी ती अथॉरिटी दिलेली असते. आणि ही स्कॅलर चेन जी असते ती सरळ आणि स्ट्रेट लाईनमध्ये काटेकोरपणे पाळणं गरजेचं असतं. कारण याचा अर्थ काय आहे की वरपासून खालपर्यंत उलट सरळ रेषेत जाणं तिथं आवश्यक आहे. महत्त्वाची अट इथं सांगतं काय ते आपल्याला कम्युनिकेशनच्या वेळी कोणतंही पाऊल आपलं म्हणजे दुर्लक्षित कम्युनिकेशन आपलं होऊ नये, कम्युनिकेशन आपलं व्यवस्थित व्हावं, त्यासाठी स्कॅलर चेन ही अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर फेअर्स लीडर्समध्ये काय सांगितलं गेले तुम्हाला, तर फेअर्स लीडर्सच्या मताने काय सांगितलं जाते आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे यामध्ये. इन अ कंपनी द एम्प्लॉई एफ वॉन्ट्स इन अ कंपनी द एम्प्लॉई एफ वॉन्ट्स टू हॅव कॉन्टॅक्ट विथ द एम्प्लॉई पी. ओके, so listen carefully. To have contact with the employee P according to the principle of scalar chain, F shall have to reach A through to medium of E D G B and then having contact with L M N O shall reach P. Okay, thus F shall have to take the help of all the 9 step posts to have business contact with P. म्हणजेच काय एक्झाम्पल सांगितलं गेलं तुम्हाला ABCD असं वाटत असेल याच्यामध्ये, पण एखाद्या कंपनीमध्ये जर कर्मचारी F असेल आणि त्या F कर्मचाऱ्याला जर Pशी संपर्क करायचा असेल, Pशी त्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल, तर त्यानुसार स्कॅलर चेन कशी होऊ शकते, तर Fच्या मतानुसार किंवा F नुसार अकॉर्डिंग टू F EDGB आणि नंतर A पर्यंत पोहोचवावं लागेल. ओके, A पर्यंत जर पोहोचायचं असेल तर EDGB याच्या थ्रू त्याला A पर्यंत पोहोचावं लागेल आणि LMNOशी जर संपर्क साधून तो P पर्यंत पोहोचू शकतो. बघा, ज्या पद्धतीनं जर एखाद्या कंपनीमध्ये F कर्मचारी असेल त्याला P पर्यंत जर पोहोचायचं असेल तर तो कसा पोहोचू शकतो, तर Fच्या मतानुसार A पर्यंत जर पोहोचायचं असेल तर EDGB या कर्मचाऱ्यांपर्यंत त्याला पोहोचावं लागेल आणि देन त्याच्यानंतर तो A पर्यंत पोहोचणार आहे. आता Pशी त्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे, Pशी त्याला कम्युनिकेशन करायचं आहे, त्यासाठी P पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मग त्यासाठी LMNO त्याला कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे प्रत्येक इच अँड एव्हरी F असेल त्याला Pला जर कम्युनिकेशन करायचं असेल, त्याला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी त्याला 9 पोस्ट आहेत, 9 पायऱ्या आहेत, 9 स्टेजेस आहेत, त्याची हेल्प घ्यावी लागणार आहे, त्याला त्याची नीड असणार आहे. 9 स्टेजेस कंप्लीट करूनच तो काय होणार आहे, त्याच्या त्या ज्याच्याशी त्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे त्याच्यापर्यंत तो पोहोचणार आहे. ओके, हे झालं आपलं स्कॅलर चेनमध्ये. स्कॅलर चेनमध्ये लक्षात काय ठेवायचं की ही स्कॅलर चेन ही अप्पर लाईनपासून लोअर लाईनपर्यंत कशी असते, स्ट्रेट लाईनमध्ये असते. ओके, अप्पर टू लोअरपर्यंत ती कशी असते, स्ट्रेट लाईनमध्ये असते. आणि त्याचबरोबर ती कुठेही स्टॉप होत नाही. ओके, आणि त्या स्कॅलर चेनला प्रॉपरली स्ट्रिक्टली फॉलोड करणं गरजेचं आहे. जी काय अधिकाराची साखळी आहे ती अधिकाराची साखळी ही व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापनाच्या रचनेमध्ये कनिष्ठ अधिकाऱ्यापासून सर्वोच्च अधिकाऱ्यापर्यंत विविध अधिकाराची जी साखळी असते त्यालाच काय म्हटलं जातं, तर त्यालाच
स्कॉलर चेन असं म्हटलं जातं. मग व्यवसाय संघटना असेल, व्यवसाय बिझनेस फर्म्स असेल, त्यामध्ये जे काही सिनियर ऑफिसर्स असतात, सिनियर ऑफिसर्सकडून सबऑर्डिनेट्सला जे काही ऑर्डर्स दिले जातात किंवा जे काही मेसेजेस दिले जातात, त्यांना डायरेक्शन केलं जातं, त्यालाच काय म्हटलं जातं, स्कॉलर लाईन. त्याला स्कॉलर लाईन असं म्हटलं जातं. मोठ्या आकाराच्या व्यवसाय संघटना ज्या असतात त्या अधिकाराच्या रेषा ज्या असतात त्या कशा स्पष्ट तिथं दाखवल्या जातात. म्हणजे ज्या काही मोठमोठ्या बिझनेस ऑर्गनायझेशन असतात त्यामध्ये जे काही ऑर्डर्स दिले जातात ते कसे क्लिअरली स्पष्ट दिले जातात. ओके. काही वेळेला काय होऊ शकतं, लहान आकाराच्या ज्या स्मॉल लेवलवरती बिझनेस करणाऱ्या बिझनेस फर्म्स आहेत त्याच्यामध्ये जे काही ऑर्डर्स दिले जातात ते आपल्याला स्पष्ट क्लिअरली दिसून येत नाहीत. परंतु मोठ्या लेवलवरती जे काही बिझनेस फर्म्स असतात त्याचे जे काही त्या बिझनेसचे ऑर्डर्स दिलेले असतात ते आपल्याला क्लिअरली आणि स्पष्ट तिथं दिसून येतात. मग काही वेळेला घाईमध्ये ते जे काही कम्युनिकेशन आहे किंवा जे काही ऑर्डर्स आहेत ते काय होतात की त्या जी काही स्कॉलर चेन असेल स्ट्रेट लाईनमध्ये त्या मार्गाने जाणं जर शक्य नसेल तर ते काय होतं, डिवाइड करून ते ऑर्डर्स काय केले जातात त्या एम्प्लॉईंपर्यंत पोहोचवले जातात. ओके. हे आपण पाहिलं आहे स्कॉलर चेनमध्ये. सो स्कॉलर चेनमध्ये कुणाला काय प्रॉब्लेम नसेल. देन त्यानंतर जो प्रिन्सिपल आहे आपलं युटिलिटी. युटिलिटीमध्ये आपल्याला काय सांगता येईल तर जास्तीत जास्त क्लिअरली सिस्टम असेल तुमची, अथॉरिटी अँड कम्युनिकेशन तुमचं जर क्लिअर असेल तर जे काही तुमच्या बिझनेस फॉर्म्समध्ये जे काही प्रॉब्लेम क्रिएट होणार आहेत ते प्रॉब्लेम्स जे क्रिएट होणारे आहेत ते कमी प्रमाणावरती ते प्रॉब्लेम काय होणार आहेत, क्रिएट होणारे शक्यतो क्रिएट होणार नाही. कारण जे काही तुमचं कम्युनिकेशन आहे ते कसं आहे, क्लिअर आहे. जे काही ऑर्डर्स आहेत ते कशा आहेत, क्लिअर आहेत. अथॉरिटी तुमची क्लिअर आहे, अथॉरिटी सिस्टम तुमची चांगली आहे. त्याचबरोबर तुमची कम्युनिकेशनची सिस्टम आहे ती चांगली आहे. त्याचबरोबर तुम्ही एम्प्लॉईंना सबऑर्डिनेट्सना ट्रीट करण्याची सिस्टम तुमची आहे ती चांगली आहे. सो त्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स तुमचे येणार आहेत ते प्रॉब्लेम्स इथं कमीत कमी येणार आहेत. सो त्यानंतर नेक्स्ट प्रिन्सिपल आपला आहे ते म्हणजे ऑर्डर देणं म्हणजेच काय तर आदेश देणं. इन द ऑर्डर according to these principles, a right person should be placed at the right job and the right thing should be placed at the right place. ओके. ऑर्डर म्हणजे या तत्वानुसार किंवा या प्रिन्सिपलनुसार काय सांगितलं जातं आपल्याला, तर योग्य व्यक्ती, राईट व्यक्तीलाच आपण योग्य नोकरीमध्ये ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच त्या व्यक्तीचं प्रोफेशन आपण तिथं पाहिलं पाहिजे. प्रोफेशन बघता त्याचं आपण क्वालिफिकेशन, त्याचं प्रोफेशन काय आहे, त्याची क्वालिटी काय आहे, त्यानंतर त्याचं एक्सपिरियन्स काय आहे तो तिथं चेक केला पाहिजे. देन एक्सपिरियन्सनंतर त्याचं नॉलेज किती आहे, त्याच्याकडे वेगवेगळे स्किल्स किती आहेत ते सुद्धा तिथं पाहणं गरजेचं आहे. आणि योग्य व्यक्तीला योग्य नोकरीमध्ये ठेवलं पाहिजे. योग्य गोष्टी योग्य ठिकाणी ठेवल्या तरच त्या व्यवस्थित होऊ शकतात. ओके. अकॉर्डिंग टू फेवल्स सांगितलं काय गेलं. आता फेवल्सच्या मतानुसार काय आहे तर एव्हरी एंटरप्राइज शुड हॅव टू डिफरंट every enterprise should have two different order for physical resources and social order for human resource. Keeping the physical resources in order means that a proper place of everything and everything in its right place. म्हणजेच काय तर हेनरी फेवल्स काय सांगितलं, हेनरी फेवल्सने काय सांगितलं, प्रत्येक एंटरप्राइज, इच अँड एव्हरी एंटरप्राइजला टू डिफरंट टाईप्सच्या ऑर्डर देणं गरजेचं असतं किंवा 2 टाईप्सच्या ऑर्डर असणं आवश्यक असतं. मग त्यामध्ये काही ऑर्डर्स कशा येऊ शकतात आपल्या, काही ऑर्डर्स आपल्या फिजिकल रिसोर्सेसच्या येऊ शकतात आणि काही ऑर्डर आपल्या सोशल ऑर्डर येऊ शकतात. त्यामध्ये ह्युमन रिसोर्स किपिंग आपल्याला करावी लागेल. त्यामध्ये फिजिकल रिसोर्सेस इन ऑर्डर मीन्स फिजिकल रिसोर्सेसमध्ये काय येऊ शकतं तर फिजिकल रिसोर्सेस अ प्रॉपर प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन इट्स राईट प्लेस. म्हणजेच काय तर इच अँड एव्हरी गोष्टीसाठी किंवा इच अँड एव्हरी ऑर्डरसाठी प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा योग्य ठिकाण निवडणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जे आहे
ह्युमन रिसोर्स जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित मॅनेज करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला इच अँड एव्हरीला प्रॉपर त्याची राईट प्लेस जी असेल ती प्लेस त्याला देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती या 2 प्रकारच्या डिफरंट टाईप्सच्या ऑर्डर्स आहेत त्या जर ठेवल्या तर प्रत्येकाची कामाची जागा जी असेल, वर्क करण्याची प्लेस जी असेल, त्याने काय करायचं, त्याने कोणतं काम करायचं ते व्यवस्थित तिथं ठरू शकेल. ओके, सो हे झालं आपलं ऑर्डर्समध्ये. ऑर्डर्समध्ये काय आहे तर ऑर्डर्समध्ये इच अँड एव्हरी पर्सन जो असणार आहे त्याने काय केलं पाहिजे तर त्याने प्रत्येकाची जागा प्रत्येकाला व्यवस्थित दाखवली गेली पाहिजे. आणि प्रत्येकाची जागा प्रत्येकाला ज्या वेळेला व्यवस्थित दाखवली जाते म्हणजेच काय तर प्रत्येकाने आपलं काम करत असताना कशा पद्धतीने काम केलं पाहिजे तर प्रत्येकाने आपल्या स्किलनुसार, आपल्या नॉलेजनुसार, आपल्या एक्सपिरियन्सनुसार, आपल्या स्पेशलायझेशननुसार ते काम करणं गरजेचं आहे. हे झालं ऑर्डरमध्ये. त्यानंतरच आपलं एक प्रिन्सिपल आहे ते म्हणजे इक्विटी. इक्विटी अतिशय महत्त्वाचे आहे. इन द इक्विटी अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल्स, according to this principle tell that the manager should treat their subordinates in just and kind manner so that they develop a feeling of dedication and attachment for their work. मग इक्विटी प्रिन्सिपल काय सांगितलं जातं किंवा इक्विटी प्रिन्सिपल हे काय सांगतं तर या प्रिन्सिपल्सनुसार जे काही आपले सबऑर्डिनेट्स आहेत त्यांच्याशी आपण कशा पद्धतीनं आपलं बिहेव केलं पाहिजे किंवा त्यांच्याबरोबर जे आपलं बिहेवियर असणार ते कशा पद्धतीचं असलं पाहिजे तर ते सॉफ्टली असलं पाहिजे. ओके, त्यांना ट्रीट करताना, त्यांना मॅनेज करताना आपण त्यांना सॉफ्टली फिलिंगनी त्यांना काय केलं पाहिजे, त्यांच्याशी एक अटॅचमेंट आपली निर्माण होईल अशा पद्धतीनं त्यांच्याशी आपण काय केलं पाहिजे, आपलं बिहेवियर हे ठेवलं पाहिजे. कारण ओनर मॅनेजर अँड एम्प्लॉईज यांच्यामधलं जे काही रिलेशन असेल ते रिलेशन कसं गुड बेस्ट असणं अतिशय महत्त्वाचं आहे. मॅनेजर अँड एम्प्लॉई या दोघांमधलं जे रिलेशन असेल ते चांगलं असणं अतिशय आवश्यक आहे. सो त्यासाठी जे काही मॅनेजर असतील त्यांनी आपले जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्याशी रिलेशन मेंटेन करण्यासाठी, त्यांच्याशी रिलेशन चांगलं ठेवण्यासाठी त्यांच्याशी सॉफ्टली बिहेवियर करणं गरजेचं आहे. त्यांच्याशी एक आपली अटॅचमेंट तयार झाली पाहिजे. ओके, या पद्धतीनं त्यांनी त्यांचं बिहेवियर करणं गरजेचं आहे. त्यांनी ऑल द एम्प्लॉईज शूड बी ट्रीटेड इक्वली अँड इम्पार्शियली. ओके, जे काही ऑल आपले एम्प्लॉईज असतील त्यांनी इक्वली ट्रीट केलं पाहिजे. असं नाही की एखादा एम्प्लॉई आपल्या जवळचा आहे म्हणून त्याच्याशी चांगलं ट्रीट करायचं आणि एखादा एम्प्लॉई लांबचा आहे म्हणून त्याच्याशी चांगलं ट्रीट करायचं नाही. सो असं न करता त्यांनी इक्वल लेवलवरती सगळ्यांना ट्रीट केलं गरजेचं आहे, ट्रीट करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ती जे काही ऑल लेवलवरचे एम्प्लॉईज आहेत ते ऑल लेवलवरच्या एम्प्लॉईंना एकसारख्या पद्धतीनं वागवणं गरजेचं आहे, एकसारख्या पद्धतीनं त्यांच्याशी आपलं बिहेवियर ठेवणं गरजेचं आहे. जर त्यांना एकसारख्या पद्धतीनं बिहेवियर केलं नाही तर काय होतं की जे काही एम्प्लॉईज आहेत ते डिस्टर्ब होतात, मेंटली ते डिस्टर्ब दिसून येतात आपल्याला. ओके, सो त्यासाठी कोणाशीही पार्सिलिटी न करता टोटली सगळे जे एम्प्लॉईज आहेत ते कसे इक्वल आपण ठेवले पाहिजेत. मग हेनरी फेवॉल्स काय बोलतात की हेनरी फेवॉल्स टेल अस इन कन्सेप्शन विथ द प्रिन्सिपल्स दॅट देअर should not be any equality of treatment between a person whose work is really good and person who is a shirker by nature. Rather, the latter should be treated strangely. Doing so would be equitable. Okay, it is because of this point of view that Taylor has presented his different remuneration method. बघा, मग फेवॉल्स काय सांगतात तर फेवॉल्स इक्विटीमध्ये काय बोलतात तर त्यांच्या मतानुसार जी एखादी व्यक्ती खरोखरच चांगल्या पद्धतीचं काम करते, मनाने काम करते, मोटिवेट होऊन काम करते, इंटरेस्टनी काम करते, त्या व्यक्तीला व्यवस्थितच ट्रीट करणं तिथं गरजेचं आहे. परंतु या
दृष्टिकोनामुळे किंवा या जी काही थिंकिंग करण्याची पद्धत आहे यामुळे FW टेलर जे आहेत त्यांनी काय केलं आहे तर त्यांनी सेपरेट एक मेथड त्यांची मांडलेली आहे एम्प्लॉईच्या रेम्युनरेशनसाठी. त्यांच्या मतानुसार काय तर जे काही एम्प्लॉई खरंच चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांच्यासाठी सेपरेट रेम्युनरेशन हे ठेवलं गेलं पाहिजे. हे कोणाच्या मतानुसार तर FW टेलर यांच्या मतानुसार. परंतु आपण आता सध्या हेनरी फेयल्स यांची 14 प्रिन्सिपल बघत आहोत. मग त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं इक्विटी म्हणजे काय तर जे काही सगळे एम्प्लॉईज असतील आपले त्यांच्याशी इक्विटीनं आपलं बिहेवियर असणं अतिशय महत्त्वाचं आहे. पार्शियलिटी कुठल्याही एम्प्लॉई बरोबर केली जाऊ नये. ओके, हे झालं आपलं नेक्स्ट प्रिन्सिपल. देन याच्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे स्टॅबिलिटी ऑफ पर्सनल. Stability of personnel. According to these principles, from the point of view management, it is absolutely harmful to change the employees frequently, as it is a reflection of inefficient management. Therefore, according to these principles, there should be stability of the employees so that the work continues efficiently. The great management thinker Fayol says that instability in the nature of employee is a case of poor management and results. High rate of labors turnover will result in increased expenses. बघा, high rate of labors turnover will result in increased expenses because of selecting them time and again and giving them ट्रेनिंग afresh. सांगितलं काय जाते तर स्टॅबिलिटी ऑफ पर्सनल कर्म जे काही एक एम्प्लॉईज असतील, जे काही मॅनेजमेंट आहे, मग मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहायला गेलो तर पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण पाहिला तर जे काही एम्प्लॉईज आहेत तेव्हा आपल्याला अगेन अँड अगेन चेंज करणं आपल्या एम्प्लॉईंना आपल्याला परवडणार आहे का तर नाही. आपले जे एम्प्लॉई आपल्या बिझनेस फर्म्समध्ये जे काही एम्प्लॉईज काम करतात त्यांना आपल्याला अगेन अँड अगेन चेंज करणं परवडत नाही किंवा परवडणार सुद्धा नाही. आणि ते काय होऊ शकतं की पूर्णपणे आपल्याला रिस्की होऊ शकतं. ते काही वेळेला आपल्याला इनइफेक्टिव्ह सुद्धा होऊ शकतं. ओके, कारण त्याचा आपल्याला मॅनेजमेंट ती आपण चेंज केल्यानंतर काय होईल त्याची फ्युचरमध्ये जर आपण चेंज केले एम्प्लॉईज तर काय होईल हे आपल्याला अगोदरच तिथं समजत असतं. मग या प्रिन्सिपलनुसार जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचं जे काही कार्यकाल आहे, त्यांचे जे काम करण्याचे जे ठराविक पिरियड ठरलेला आहे, त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे ठराविक पिरियडसाठी, त्यामध्ये ते कर्मचारी कसे असावेत, स्टेबल असावेत. ओके, पूर्ण ते स्टेबल असावेत की जेणेकरून त्यांनी चांगल्या त्यांची इफिशियन्सी जी आहे ती इन्क्रीज व्हावी. त्यांनी इफेक्टिव्हनी काय केलं पाहिजे, काम त्यांचं चालू राहिलं पाहिजे. त्यासाठी ते पूर्ण स्टेबल असावेत की त्यांना समजलं नाही पाहिजे की आपण 1-2 वर्ष काम केलं की आपण 3ऱ्या वर्षी इथं कामाला नसणार आहोत. जर तसं समजलं तर ते इफेक्टिव्हनी काम करत नाहीत, इफिशियन्सीनं काम करत नाहीत. मग त्यासाठी त्यांना तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या बिझनेस फर्म्समध्ये जे एम्प्लॉईज आहेत ते इफेक्टिव्हली काम करावेत, सो त्यासाठी ते जे काही ज्या पिरियडपर्यंत त्यांचा कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे त्यासाठी ते कसे असावेत, स्टेबल असावेत. ते स्टेबल असणं तिथं गरजेचं आहे. ओके, आणि फेवल यांच्या मतानुसार मग फेवल यांना काय वाटतं की जे काही कर्मचारी आहेत ते त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट पिरियडमध्ये जर ते स्टेबल नसतील, ते स्थिर नसतील, अस्थिर असतील तर काय होऊ शकतं की मॅनेजमेंटवरती याचे इफेक्ट आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. त्यासाठी जे काही एफर्ट्स घेणारे एम्प्लॉईज आहेत
ते एम्प्लॉईज आपल्याला नंतर नेमावे लागतील. आणि एफर्ट्स जास्तीत जास्त श्रम करणारे जर एम्प्लॉई आपल्याला नेमायचे म्हणलं तर त्यांना जे काही आपल्याला सॅलरी पे करावी लागणार आहे ती कशी करावी लागणार आहे, हाय रेटमध्ये त्यांना सॅलरी आपल्याला पे करावी लागणार आहे. मग हाय रेटमध्ये जर आपल्याला सॅलरी त्यांना पे करावी लागणार आहे तर तिथं आपला लॉस आहे. आणि आपल्याला त्यांना काय करावं लागणार आहे, पुन्हा आपल्याला त्यांना ट्रेनिंग करावं लागणार आहे. ट्रेनिंग त्यांना करावं लागणार आहे, ट्रेनिंग त्यांना द्यावं लागणार आहे, त्यांच्यासाठी वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज करावे लागणार आहे. इन शॉर्टमध्ये टोटली लॉस हा बिझनेस फर्मचा आहे. त्यासाठी जे काही एम्प्लॉईज आपल्या बिझनेसमध्ये वर्क करत आहेत त्यांच्याशी ज्या काही पिरियडमध्ये आपण काय केलेलं आहे की कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, एवढ्या पिरियडमध्ये एवढ्या वर्षामध्ये तुम्ही इथं काम करणार आहात, तेवढ्या वर्षामध्ये ते एम्प्लॉईज कसे राहिले पाहिजे, स्टेबल राहिले पाहिजेत. उदाहरणार्थ जर आपल्याला एक्झाम्पल जर पाहायचं म्हटलं तर काय आहे की हे खरं आहे की जर एखाद्या कंपनीमध्ये कामगारांना जर चांगल्या पद्धतीनं जर ट्रीट केलं जात नसेल आणि कंपनीमधील वातावरणही चांगलं नसेल, ती वर्क सिच्युएशनसुद्धा चांगलं नसेल तर कर्मचारी जास्त काळ तिथं राहत नाहीत. दुसऱ्या शब्दात ते उपलब्ध असलेल्या पहिल्या संधीवरती कंपनी सोडतात आणि परिस्थिती ही पूर्णपणे लॉसची होते. इन शॉर्टमध्ये लॉस कोणाचा आहे तर पूर्ण लॉस हा बिझनेस फर्मचा आहे. एम्प्लॉईचा लॉस तिथं होत नाही. एम्प्लॉई एक कंपनी झाली की दुसऱ्या कंपनीकडे, एक बिझनेस झाला की दुसऱ्या बिझनेसकडे, एक फॅक्टरी झाली की दुसऱ्या फॅक्टरीकडे स्विच करत असतो. सो त्यासाठी पूर्णपणे लॉस कुणाचा आहे तर पूर्णपणे लॉस हा बिझनेस फर्म्सचा आहे. ओके, हे झालं आपलं 13 नंबरचं प्रिन्सिपल. अँड नेक्स्ट प्रिन्सिपल आपला आहे ते म्हणजे इनिटेटिव्ज. टायटल इज इनिटेटिव्ज. मग according to these principles, initiatives means the capacity of work while in expressing one thoughts. Okay, one thoughts. यामध्ये इनिशिएटिव्स पुढाकार असेल, लीड असेल. पुढाकार म्हणजे काय, एखाद्याचं जे काही थिंकिंग करण्याची पद्धत असेल किंवा एखाद्याची काम करण्याची कॅपॅसिटी असेल. ओके, according to Fowles, it is the duty of manager to encourage the feeling of initiatives among its employees for doing some work, of taking some decision, but within the limits of authority and discipline. It will be possible only when the managers will welcome the thoughts of his her subordinates. काय सांगितलं जातं तर फॅवल्स यांच्या मतानुसार जे काही मॅनेजमेंटचं मेन फंक्शन किंवा मॅनेजमेंटचं मेन ड्युटी आहे की आपले जे काही सबऑर्डिनेट्स आहेत ते जे काही काम करत आहेत किंवा काही निर्णय घेण्यासाठी जे काही सबऑर्डिनेट्स आहेत त्यांनासुद्धा आपण विचारणं गरजेचं आहे. जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांनासुद्धा आपण आपल्या डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करणं गरजेचं आहे. त्यांना इन्क्लूड करून घेणं गरजेचं आहे की बाबा एखादा डिसिजन घ्यायचा आहे, मग त्याच्यावरती त्यांचं मत काय आहे ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला काय समजेल की आपल्या मताशी आपले एम्प्लॉई किती सॅटिस्फाईड आहेत ते आपल्याला इथं समजू शकतं. आणि त्याचबरोबर त्यांना जे काही डिसिजन घ्यायचे आहे ते डिसिजन घेण्यासाठी त्यांना पुढाकार घेणं गरजेचं आहे. त्यांना लीड करण्यासाठी त्यांना मोटिवेट करणं गरजेचं आहे की तुम्ही लीड घ्या एखाद्या डिसिजनमध्ये. त्यासाठी तुम्ही मोटिवेट व्हा, ते तुम्ही मॅनेजमेंटने सांगणं त्यांना गरजेचं आहे. आणि जर एखादा एम्प्लॉई लीड घेत असेल, तो एखाद्या डिसिजनवरती त्याचं ओपिनियन सांगत असेल, त्याची थिंकिंग पद्धती जर त्याची थिंकिंग सिस्टम जर सांगत असेल, त्याची विचार करण्याची पद्धती सांगत असेल, तो त्याचं ओपिनियन जर मांडत असेल, त्याचं मत जर तिथं तो मांडत असेल तर नक्कीच त्याला काय केलं पाहिजे, त्याचं स्वागत तिथं केलं गेलं पाहिजे. त्याला असं म्हणायचं नाही की तू तुझं मत मांडू नकोस, असं न म्हणता त्याचं जे काही मत आहे, त्याचं जे काही ओपिनियन आहे ते तिथं ॲक्सेप्ट करणं मॅनेजरनी गरजेचं आहे. ओके, अँड by doing so the subordinates will present new and useful ideas time and again, and gradually then they will become an internal parts of the organization. In order to make this process a success, manager will have to his false sense of prestige. म्हणजेच काय होऊ शकतं की ज्या वेळेला एम्प्लॉईंना आपण अपॉर्च्युनिटी देतो की तुम्ही या, त्यांना वेलकम करतो आपण, त्यांचे जे काही ओपिनियन्स आहेत ते आपण ॲक्सेप्ट करतो, आपल्याला जे काही त्यांच्याकडून अपेक्षित आहे त्यावेळेला
ज्या वेळेला आपल्याला ते अपेक्षित असणार त्यांच्याकडून मिळतं त्यावेळेला आपण त्यांना नक्कीच काय करणार आहे, वेलकम करणार आहे. आणि त्यांना त्यांच्या ज्या काही नवनवीन आयडियाज असतील, त्यांच्या नवनवीन जे काही सजेशन्स असतील ते आपण काय करणार आहे, आपल्या बिझनेस फर्म्समध्ये हळूहळू यूज करणार आहोत. त्यावेळेला नक्कीच काय होणार आहे की ते एम्प्लॉईजसुद्धा कंपनीबद्दल किंवा फॅक्टरीबद्दल, बिझनेस फर्म्सबद्दल एम्प्लॉईच्या मनामध्ये जी काही रॉंग इमेज तयार झालेली असते, ती रॉंग इमेज तयार झालेली असते ती तिथं काय होते, नष्ट होते किंवा ते रॉंग इमेज तिथं जाते. कारण ज्या वेळेला एखाद्या एम्प्लॉईने सांगितलेलं ओपिनियन ज्या वेळेला एखादा मॅनेजर आपल्या डिसिजनमध्ये इन्क्लूड करतो त्यावेळेला काय होतं की एम्प्लॉईंना सुद्धा वाटतं की आपल्याला इथं थोड्याफार प्रमाणामध्ये चांगलं स्थान आहे. मग एम्प्लॉई काय होतात की आणखीन मोटिवेट होतात आणि काम करतात. आणि अतिशय महत्त्वाचं आहे की एम्प्लॉईने जास्तीत जास्त मोटिवेट व्हावं आणि काम करणं. कारण ज्या वेळेला एखाद्या डिसिजन प्रोसेसमध्ये आपण आपल्या सबऑर्डिनेट्सला विचारतो त्यावेळेला काय होतं की आपल्याला अगेन अँड नवनवीन टेक्नॉलॉजी असतील, नवनवीन सजेशन असतील, नवनवीन आयडियाज आपल्या डोक्यामध्ये येतात. जेव्हा एखादी पर्टिक्युलर व्यक्ती ज्या वेळेला डिसिजन घेते त्यावेळेला ती व्यक्ती त्या एका व्यक्तीचं डोकं लावून डिसिजन घेत असते, त्या एका व्यक्तीच्या मतानुसार ते डिसिजन घेतलेलं असतं. परंतु ज्या वेळेला 10 लोक एकत्र येतात आणि डिसिजन घेतात त्यावेळेला 10 आयडियाज तिथं क्रिएट होत असतात, ओके, निर्माण होत असतात. ओके, त्यानंतर लास्ट आहे आपलं स्पिरिट दी कॉर्प्स. अतिशय महत्त्वाचं आहे की तुमची जो काही ग्रुप असेल बिझनेस फर्म्समध्ये काम करणारा तो कसा असणार आहे, त्यामध्ये तुमचा इक्विटी असली पाहिजे, एकता त्यामध्ये असली पाहिजे. तुमचा जो काही ग्रुप असेल तो कसा असला पाहिजे, एकमताचा असला पाहिजे. म्हणजेच काय तर ॲज पर दिस प्रिन्सिपल्स, ओके, ॲज पर दिस प्रिन्सिपल्स a manager should continuously make efforts to develop a team spirit among the subordinates. To do this, he she should use the word we instead of during the conversation with subordinates. म्हणजेच काय, जो कोणी मॅनेजर असेल किंवा जी काही मॅनेजमेंट करणारी टीम असेल त्यांनी जे काही आपले एम्प्लॉईज असेल त्यांच्यामध्ये सांघिक भावना विकसित करण्यासाठी, त्यांच्यामध्ये टीम स्पिरिट त्यांच्यामध्ये डेव्हलप करण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, तर अगेन अँड अगेन त्यांनी ट्राय केलं पाहिजे, त्यांनी अगेन अँड अगेन एफर्ट्स तिथं घेतले पाहिजेत. आणि हे करण्यासाठी त्या मॅनेजरने किंवा ती मॅनेजर असेल तिने काय केलं पाहिजे, कम्युनिकेशन वापरत असताना आम्ही हा शब्द जास्तीत जास्त वापरला पाहिजे. मी किंवा माझं असं म्हणण्यापेक्षा ज्या वेळेला आपण किंवा आम्ही असं म्हणतो त्यावेळेला तिथं जास्तीत जास्त कम्युनिकेशन हे इफेक्टिव्ह होत असतं. ओके, स्पिरिट दी कॉर्प्समध्ये आपण काय म्हणतो की संघभावना म्हणजेच काय तर एकी तिथं त्या एम्प्लॉईंच्या ग्रुपमध्ये असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर एकता जर त्या एम्प्लॉईंच्या ग्रुपमध्ये डेव्हलप करायची असेल तर तुम्ही माझं म्हणण्याऐवजी आपलं किंवा आम्ही असं म्हणणं गरजेचं आहे की जेणेकरून तिथं एक अटॅचमेंट तयार होते. ओके स्टुडंट्स, सो आपण आजच्या लेक्चरमध्ये काय पाहिले, तर आजच्या लेक्चर्समध्ये नेक्स्ट 7 पॉईंट्स जे होते आपले कशाचे, द ग्रेट मॅनेजमेंट थिंकर्स हेनरी फेऑल्स यांच्या प्रिन्सिपल्सचे, ते आपण इथं चेकआउट केलेले आहेत, आज आपण तिथं स्टडी केलेले आहेत. ओके, जर तुम्हाला कुठल्याही एखाद्या प्रिन्सिपल्सची एखादी काही क्वेरीज असेल, क्वेश्चन्स असेल तर तुम्ही मला ते कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. कमेंट सेक्शनमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे की कमेंट सेक्शनमध्ये तुमचं पूर्ण नाव तुम्ही इथं मेन्शन करायचे. तुमच्या प्रेझेंटीसाठी प्रत्येकाचं इच अँड एव्हरी स्टुडंट्सचं तिथं नाव हे दिसलं पाहिजे. ओके, मला काही प्रॉब्लेम्स किंवा क्वेरी असतील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. थँक्यू.